नमस्कार. आज आहे शुक्रवार आणि आज आहे वैशाख पौर्णिमा. संध्याकाळी फक्त या 4च तासात कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. नजरबाधा, वास्तुदोष, शत्रुत्रास नष्ट होईल. तुमची, तुमच्या मुलांची, पतीची खूप प्रगती होणार आहे. तर अशा या शुभतिथीवर कोणत्या 2 वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत, संध्याकाळी कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. संध्याकाळी तुम्हाला यासोबतच तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा लावून त्यामध्ये एक छोटासा कापुराचा तुकडा टाकायचा आहे. यामुळे आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. फक्त कापूरच घरामध्ये जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि या 2 वस्तू अशा विशेष तिथीवर जर आपण कापुरासोबत घरामध्ये जाळल्या तर अर्थातच तुमच्या घरातील सर्व समस्या, नकारात्मकता, वास्तुदोष, कोणाची बाधा झाली असेल, नजरबाधा असो किंवा कर्णबाधा असो, मुळासकट नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुखशांतीही नांदणार आहे. त्यामुळे हे अजिबात तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर या वस्तू टाकून आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आजची ही पौर्णिमा साधीसुधी पौर्णिमा नाही आहे. भगवान विष्णूंचे साक्षात आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणारा हा दिवस आहे. तर हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने, सत्यनारायण कथा घरामध्ये वाचल्याने सुख, शांती, समृद्धी घरामध्ये लाभत असते. त्यासोबतच पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी समुद्रमंथनातून कूर्म म्हणजेच कासव हा अवतार घेतला होता. हा दिवस आत्मचिंतन, मनाचे शुद्धीकरण आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी उत्तम मानला जातो. म्हणूनच आपल्याला या शुभ काळामध्ये हा एक छोटासा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आहे. या वस्तू देखील घरातच आहेत, पण तुमच्यासाठी आज अत्यंत प्रभावी ह्या वस्तू ठरणार आहेत. तुमचे नशीब या वस्तूने उजळणार आहे. वैशाख पौर्णिमेचे योग आणि सखोल आध्यात्मिक महत्त्व हे इतके आहे की प्रत्येक पौर्णिमा ही महत्त्वाची असते, परंतु इतर पौर्णिमेपेक्षा ही वैशाख पौर्णिमा अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. शास्त्रानुसार वैशाख हा महिना माधव म्हणजेच विष्णू मास मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप याचे अक्षय फळ पुण्य मिळत असते, म्हणजे कधीही न संपणारे पुण्यफळ प्राप्त होते. स्कंद पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंना जलदान किंवा पाण्याने भरलेला माठ अर्पण करणे अश्वमेघ यज्ञ केल्यासारखे पुण्यफळ प्राप्त होत असते. अनेक ठिकाणी विष्णूंच्या मूर्तीवर पाण्याचे थेंब पाडण्याची देखील गलंतिका पात्र टांगली जातात आणि या दिवशी अभिषेक पात्र टांगून असा प्रकारे अभिषेक देखील केला जातो. हे झाले पौर्णिमेचे महत्त्व. तर तुम्हाला हा आजचा शुभ दिवस हा सोडायचा नाही आहे. ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही, कारण ही विशेष पौर्णिमा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण कलांनी युक्त असतो. वैशाख पौर्णिमेला चंद्राची पूजा केल्याने मनातील अस्वस्थता दूर होते, मानसिक शांती मिळते. ज्यांना मानसिक त्रास आहे किंवा ज्यांच्या कुंडलीतील चंद्रदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि आजची संध्याकाळ देखील खूप महत्त्वाची आहे. या आजच्या विशेष तिथीवर तुम्ही जर काही उपाय केले तर चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील जलावर परिणाम करत असते आणि मानवी शरीरातही 70% पाणी असल्याने या दिवशी मनाची, विचारांची तीव्रता वाढलेली असते. कापूर जाळणे किंवा ध्यान करणे यासारख्या उपायांमुळे मनातील अस्वस्थता देखील कमी होते आणि मानसिक शांती लाभते. त्यासोबतच पौर्णिमेला वातावरणात ऊर्जेची पातळीही उच्च असते. या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घराच्या आजूबाजूला वास करत असते. तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. याच दिवशी घरात कापूर जाळल्याने किंवा मिठाच्या पाण्याने घरे पुसून घेतल्याने घरामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. यामुळे घरातील सदस्यांमधील भांडणे, वादविवाद कमी होतात आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे पौर्णिमा ही तिथी लक्ष्मीची तिथी मानली जाते. या दिवशी श्रीसूक्ताचे पठण किंवा लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीच्या निर्णय क्षमतेमध्ये सुधारणा होत असते. जेव्हा मन शांत आणि सकारात्मक असते तेव्हा कामामध्ये प्रगती होते आणि ज्यामुळे पर्यायानेच आर्थिक समृद्धी प्राप्त होते. कापुरासारखा नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही 100% नष्ट होणारच आणि सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात जाणवायला लागतील. त्यासोबत या ज्या 2 वस्तू आहेत ज्या आपल्या घरातच आहेत, या वस्तू टाकून जर तुम्ही कापूर जाळला तर प्रसन्न आणि उत्साही देखील वाटणार आहे आणि या उपायामुळे मानवातील सात्विक गुण वाढतात. जप, दान केल्याने एक प्रकारची तृप्ती प्राप्त होते.
तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते, भाग्योदय होतो. आता इतके सारे महत्त्व या दिवसाचे आहे, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. कापूर हा भगवान शिव, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की कापूर जाळल्याने देवी देवतांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. शास्त्रानुसार कापूर जाळणे हे अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ देणारे मानले जाते. कापूर जेव्हा जळतो तेव्हा त्यामागे काहीही अवशेष म्हणजे राख ठेवत नाही. हे माणसाच्या अहंकाराचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे कापूर जळून नष्ट होतो, त्याप्रमाणे मनुष्याने आपला अहंकार देवाचरणी अर्पण करावा, हाच संदेश त्यामागचा असतो. आणि आपण ज्या ह्या 2 वस्तू टाकणार आहेत, त्या वस्तू कापुरासोबत जाळल्याने तुमचा कापुरामुळे अहंकार तर नष्ट होतोच, परंतु घरातील वातावरण शुद्ध होते, नकारात्मकता, बाधा देखील नाहीशा होतात आणि 24 तासात तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. घरामध्ये हलकं आणि व्यवस्थित वाटायला लागेल. तर संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये या खालील 2 वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल, तर कधीकधी नकारात्मकता आपल्या आजूबाजूला असते, तर तुम्हाला त्या सर्व समस्या दूर करण्यासाठीच हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तिन्ही सांजेच्या वेळेला प्रदोष काळामध्ये केला तर उत्तम ठरेल. तर हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. त्यासोबत तुम्हाला आवर्जून मंत्र देखील म्हणायचा आहे, कारण मंत्र उच्चाराशिवाय कोणताही उपाय हा फलित ठरत नाही. सकारात्मक वातावरण आणि त्या उपायाचा प्रभाव तुम्हाला निर्माण व्हावा तुमच्या घरामध्ये, यासाठी मंत्र म्हणायचा असतोच. तर आजची ही संध्याकाळ साधीसुधी नाही आहे. ब्रह्मांडातील एक असा दुर्मिळ सुयोग जुळून घेत आहे. महाशक्तिशाली संयोग हा असणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील गरिबी, अनेक वर्षांची असलेली, त्यासोबतच दुःख, दारिद्र्य हे नष्ट करणार आहे. वास्तुदोष देखील मुळासकट उपटून टाकण्याची शक्ती या दिवसामध्ये आहे. कारण आज मी तुम्हाला अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि गुपित वस्तूबद्दल सांगणार आहे, जी वस्तू तुमच्या घरामध्येच असते. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे वस्तू आणण्यासाठी. तुम्हाला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती साधी दिसणारी वस्तू आहे, परंतु कापुराच्या अग्नीत समर्पित केल्यानंतर जेव्हा तिचे रूपांतर एका शक्तिशाली ऊर्जेमध्ये होते, तेव्हा तुमच्या घरामध्ये नंदनवन व्हायला सुरुवात होते. परंतु हा उपाय करताना तुम्हाला एकदम साधे आणि सोपे काही नियम पाळायचे आहेत. तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी, तुमच्या आयुष्यात जी काही संकटे, समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात, विघ्न नष्ट व्हावेत, बाधा देखील कोणती तुम्हाला झाली असेल ती देखील नष्ट व्हावी, त्यासोबतच घराची भरभराट व्हावी, सुख, समृद्धी, आनंद, शांती तुमच्या घरामध्ये कायम नांदावे, तुमच्या मुलांचे कल्याण व्हावे, असे घरातील स्त्रियांना वाटतच असते. प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी धडपड करत असते की माझ्या घरातील सर्व सदस्यांचे कल्याण कसे होईल. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिव्यामध्ये सकारात्मकता असते. माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होईल, कारण स्वच्छता आणि सकारात्मकता, प्रकाशमय वातावरण हे लक्ष्मीला प्रिय असते. मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे व त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. चला तर मग लगेचच बघूयात की आपण कोणती वस्तू आहे जी खूप चमत्कारिक ठरणार आहे. तर आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, रात्रंदिवस राबतो, तरी आपल्या पदरामध्ये यश मिळत नाही. आज अनेक घरामध्ये आपण बघतो विनाकारणच वादविवाद, भांडणे होत असतात. कधीकधी खूप पैसा येतो, पण तो घरामध्ये टिकत नाही, आजारपणामध्ये जातो किंवा अनेक कारणांनी घराच्या बाहेर जातो. तुम्हाला मी आत्ता सांगितलेल्या जितक्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर कदाचित हे नकारात्मक लहरीमुळे तुमच्या घरामध्ये घडत असेल. तुमच्या घरातील अशी काही कोपरे असू शकतात जिथे नकारात्मक ऊर्जा ही साचून राहिली असेल आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीला किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीला अडथळे आणत असेल. तर आज संध्याकाळचा जो काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे, जी वेळ सांगितलेली आहे, अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शास्त्रात सिद्ध काळ म्हणून हा नोंदवला गेला आहे. या काळात ब्रह्मांडातून काही विशेष दैवी लहरी आणि सकारात्मक लहरी या पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. दैवी शक्तीमुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील खूप सकारात्मक होते आणि या सकारात्मक वातावरणात जर तुम्ही उपाय केले योग्य विधीने आणि योग्य पद्धतीने, तर नक्कीच तुमचे नशीब हे बदलू शकणार आहे. मी ज्या एका वस्तूबद्दल सांगत आहे ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्येच आहे आणि आपण दररोज तिचा वापर स्वयंपाकघरामध्ये करत असतो. पण ती आध्यात्मिक शक्ती तिच्यामध्ये इतकी आहे की तिला कापुरासोबत जाळलं तर तुमच्या घराची जी नकारात्मकता दूर होते आणि सुरक्षा कवच तुमच्या घराला निर्माण होत असते. ही वस्तू जेव्हा कापुराच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण केली जाते, तेव्हा त्यातून निघणारा तो धूर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीला घरात आणतो आणि तुमच्या घरातील जे काही
नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही दोष आहेत ते संपूर्णतः नष्ट करत असतो. तर तुमच्या घरामध्ये जर सुखसमृद्धीचा प्रवेश घडवून आणायचा असेल तर तुम्हाला ही वस्तू एका विशिष्ट पद्धतीनेच जाळायची आहे. विशेष मंत्र बोलायचा आहे. जर तुम्ही ती पद्धत चुकवली आणि हा उपाय अर्धवट राहिला तर कदाचित त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. आता स्वयंपाकघरातील कोणती गुप्त वस्तू आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे, हे आपण पुढे पाहूयात. लक्षपूर्वक ऐका. तो अत्यंत प्रभावशाली आणि शुभ काळ पुन्हा एकदा लक्षात घ्या. आज संध्याकाळी तुम्हाला 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत हा उपाय करता येणार आहे. तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही ऐकले देखील असेल, 11 वाजून 11 मिनिटे हा अंकगणितशास्त्राने अत्यंत प्रभावी नंबर आहे. या वेळेमध्ये जर तुम्ही कोणतीही जरी इच्छा मागितली किंवा कोणतेही शुभ काम केले तर ते पूर्णत्वाला जाते, अशी मान्यता आहे. ब्रह्मांडामध्ये सकारात्मक ऊर्जा या वेळेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. जर तुम्हाला असा नंबर दिसत असेल तर नक्कीच तुम्ही त्यावेळेला काही ना काही इच्छा मागायची आहे. ती तुमची पूर्णत्वाला जात असते. कारण तिन्ही सांजेच्या वेळेला देखील सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी हा वेळ ठरणार आहे. आपल्या स्वयंपाकघरातील ती चमत्कारिक वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून ती एक आहे अखंड लवंग. अखंड लवंग ही तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे आणि त्यासोबत अजून काही आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात आणि सर्व शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी देखील महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अखंड 2 लवंगा तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. त्यासोबतच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे. आणि ह्या वस्तू फक्त कापुरासोबत जाळूनच फायदा होत नाही, तर तुम्हाला त्यासोबत काही मंत्र देखील म्हणायचे असतात. तर हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावायचे आहेत. त्यासोबतच तुळशीजवळ देखील तुम्हाला एक दिवा आज आवर्जून लावायचा आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य झाले तर आवर्जून तुपाचाच दिवा लावा. नाहीच जमले तर मग तेलाचा लावला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक पितळाची निरंजन किंवा मातीची पंती किंवा कापूर जाळायचे भांडे तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर अतिशय शुद्ध कापूर असतो, तोच घ्यावा. तो नसेल तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल. त्यावर तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 2 हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यातून एक तत्व अग्नितत्व जागृत होत असते. त्यामुळे तुम्हाला ही केवळ लवंगच नाही तर तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी, शत्रू त्रास नष्ट करून तुमच्या नशिबाला लागलेले कोणतेही दोष असतो, कोणतेही ग्रहण असो ते दूर करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यासोबतच वेलची ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आहे. जेव्हा या वस्तू कापुरासोबत जाळल्या जातात तेव्हा त्यातून निघणारा एक दैवी सुगंध तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामधली नकारात्मक ऊर्जा ही खेचून घेत असतो. तर अजून तुम्हाला एक वस्तू मी यामध्ये सांगणार आहे. या 2 वस्तू तर प्रभावी आहेतच, पण तुम्हाला एक वस्तू टाकणे शक्य झाले तर ती आवर्जून टाकावी. ती म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी असेल तर तुम्ही नक्की घ्या. पिवळी मोहरी देखील दारिद्र्यनाशक असते आणि सर्व घरातील समस्या दूर करणारी असते. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आहे. ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि प्रत्येकाच्या घरातील जे कोणते सदस्य आहेत त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हालाही उतरवून घ्यायची आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील उतरवून घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्ही थोडेसे खडे मीठ घेतले तरीही चालेल किंवा मग साधे मीठ घेतले तरीही चालेल. आणि हे सर्व उतरवून झाल्यानंतर त्या कापुरावर तुम्हाला टाकायचे आहे. कापुराच्या भांड्याला तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ वेळेला जप करायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. संपूर्ण घरभर तुम्हाला याचा धूर पसरवायचा आहे. तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे. सर्व घराच्या भिंतींना स्पर्श करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील थोड्या वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे. यामुळे सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, कोणत्याही बाधा तुम्हाला होणार असतील तर त्या नष्ट होतात आणि सुखसमृद्धी तुमच्या घरामध्ये प्राप्त होते. कुटुंबाच्या सर्व अडचणी, समस्या नष्ट होतात आणि प्रगती होते. हा उपाय करताना मनोभावे, श्रद्धेने आणि मौन अवस्थेतच करायचा आहे. तुम्हाला या वस्तूची प्रचिती लगेचच बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला ती तुम्हाला जाणवते का ते तुम्ही मला व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही हा उपाय केल्यानंतर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला हा उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही आहे, सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा हा धूर तुमच्या संपूर्ण घरभर फिरवता तेव्हा तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे भांडं फिरवत असता
तेव्हा तुम्हाला एक स्वतःलाच हलकी ऊर्जा जाणवायला लागेल. तुमच्यावरचं ओझं उतरून गेल्यासारखं वाटेल. तुम्हाला हा फक्त मनोभावे उपाय करायचा आहे. तुमच्या डोक्यावर ओझं कोणीतरी ठेवलेलं असेल ते काढून टाकलं आहे असं वाटते. हीच ती वेळ असते जेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करते. पण थांबा, फक्त हा उपाय एवढाच करून होणार नाही. हा उपाय अजून संपलेला नाही आहे. तर या उपायानंतर उरलेल्या राखेचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण तिथेच खरी समृद्धी दडलेली आहे. मैत्रिणींनो, कापूर आणि लवंगाचा हा उपाय तर तुम्ही करणारच आहात. शास्त्रात असे म्हटले गेलेले आहे की आपण काही तिथींना साधे समजायचे नाही, कारण खूप महत्त्वाच्या आणि आपल्या नशिबातील अनेक अडचणी दूर करणारी तिथी ठरत असते. तर अजून आपण 2 विशेष उपाय जाणून घेऊयात. तर तुम्हाला मिठाचा गुप्त उपाय करायचा आहे. आपल्या शास्त्रात मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. ज्या घरात सतत आजारपण असते किंवा विनाकारण वादविवाद भांडणे होतात, तिथे मिठाचा हा प्रयोग करा, अतिशय प्रभावी ठरेल. तर आज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी एक काम करायचे आहे. एक स्वच्छ पांढरा कागद घ्यायचा आहे किंवा लाल कपडा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये मूठभर मीठ टाकायचे आहे. जर खडे मीठ मिळाले तर ते टाका, ते नसेल तर तुम्ही साधे मीठ देखील टाकू शकता. त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही पाय लागणार नाही. रात्रभर हे मीठ तसेच ठेवायचे आहे आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा हे शोषून घेते. आजारपण, वाईट नजर, इडापिडा स्वतःमध्ये शोषून घेत असते. दुसऱ्या दिवशी सकाळीच कोणाशीही न बोलता हे तुम्हाला जी पोटली आहे ती उचलायची आहे किंवा तो कागद उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. किंवा मग तुम्ही घरीच बेसिनमध्ये टाकले तरीही चालेल. नळाखाली हे विरघळू द्यायचे आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व जडपणा निघून जाणार आहे. वाईट शक्तीचा प्रभाव देखील नष्ट होणार आहे आणि तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल. त्यासोबतच आजचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर तुम्हाला तुळशीची एक सेवा करायची आहे. यामुळे सौभाग्य अखंड टिकते आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम राहते. तर जो प्रत्येक सुवासिनीने हा उपाय करायचा आहे तो लक्ष देऊन ऐकायचा आहे. तुळशीची सेवा. तुळस ही साक्षात वृंदा आहे आणि भगवान विष्णूंची ती प्राणापेक्षा प्रिय आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवातीला जो कापुराचा उपाय केलेला आहे तर त्या राखेचे काय करायचे आहे. तर ती लवंगाची राख, कापूर आणि लवंग एकत्र जळून झाल्यानंतर जी राख उरते ती फेकून द्यायची नाही आहे. त्या राखेचे काय करायचे आहे ज्यामुळे तुमच्या घराला सुरक्षा कवच मिळेल हे मी तुम्हाला आता सांगत आहे. तर तुम्ही अजिबात हे चुकवू नका, कारण तोच तुमच्या पूजेचा खरा आशीर्वाद ठरणार आहे. कापूर, लवंग आणि वेलची. त्यासोबतच मी तुम्हाला अजून 2 वस्तू सांगितलेल्या आहेत. तर याचा एक प्रचंड शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांगत आहे. एका ग्लासमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये ती राख टाकायची आहे आणि ती तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडेसे पाणी शिंपडायचे आहे आणि बाकीची राख तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. तर नक्की हा उपाय करा. अतिशय फायदेशीर उपाय आहे. या उपायामुळे घरातील कलह कमी होऊन सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असते. घडलेली कामे मार्गी लागतात आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतील. दोष देखील दूर होईल. आवर्जून हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.